आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतांचा टक्का वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रणनीती तयार केलेली आहे। ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची रणनीती काय असणार आहे आणि त्याचबरोबर कोणाला उमेदवारी दिली जाणार आहे बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। जातीचा कोणत्याही धर्माचा मग तो अल्पसंख्याक असेल किंवा बहुसंख्याक असेल फक्त शिवसेनेच्या विचारसरणीनुसार अशाच पद्धतीने शिवसेनेत उमेदवारी मिळत असते। स्पेसिफिक जात बघून धर्म बघून शिवसेनेत उमेदवारी कधीही आत्तापर्यंत तरी ठरली गेलेली नाही। शिवसेनेच्या भूमिकेचं कौतुक काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केलंय। शिवसेनेनं नेहमीच देशभक्त मुस्लिमांना पाठिंबा दिलाय आणि देशविरोधी मुस्लिमांना विरोध केल्याचं थोरातांनी म्हटलंय। या बाबतीतली भूमिका कायम माननीय उद्धवजींनी मांडलेली आहे की ते धर्माचा भेद करत नाहीत। की त्यांनी कायम सांगितलं आहे चुकीच्या पद्धतीनं वागणारे देशविरोधी वागणारे जे मुस्लिम असतील त्यांच्या विरोधात आम्ही आहोत असं सांगत असतात। ते मला वाटतं त्यांच्या भूमिकेचं तर कौतुक केलं पाहिजे। निश्चितपणे योग्य भूमिका ती आहे। महाविकास आघाडीमध्ये एमआयएम सहभागी होणार का याबाबत अद्याप अनिश्चितता आहे। एमआयएमच्या महाविकास आघाडीतल्या समावेशावरून दोन्ही बाजूंनी वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत। महाविकास आघाडीला आम्ही वेळ देत आहोत, महाविकास आघाडीनं आमच्या प्रस्तावावर विचार करावा असं आवाहन एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलंय। आपल्याला सेक्युलर म्हणणारे जे आहे ते तसंही शिवसेनेसोबत गेलेले आहे। मग शिवसेनासोबत जाताना तुम्हाला एमआयएम पक्ष तुम्हाला अनटचेबल कसं वाटतं? विधानसभेसाठी शिवसेना मेरिटच्या आधारे मुस्लिम उमेदवार देणार अशी घोषणा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे। लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी ठाकरेंना मतदान केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता, त्यामुळे आता विधानसभेला मुस्लिम उमेदवारच देण्याची ठाकरेंची रणनीती दिसतेय। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।